नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजत आले ते 6:30 झाले ते आता शिक. आणि आता चला मग स्वयंपाकाला लागले मी एकदा. आणि आज करायचे गवारी शेंगाची सरभरीत भाजी. चला मग फोडणी देऊन घेते, मुलांना शाळेत जायचे, चुलीवर न्यायचं सगळं स्वयंपाक करायला. डबे वगैरे भरून झालं आणि इकडं माझ्या चपात्या पण करून झाले ते झालं आता. आणि भांडी घासायला आवरून बाहेर ठेवले, ते झाडून घेतले, आता पुसून घेते. भांडी आणले ती बाहेर घासायला, भांडी घासून घेते आता. आता कपडे पण झाले धुवून, आता जेवण करायला चालले मी घरात. बसत नाही तिथं, ताईंदात आले ते आता. माझे मामा आणि मामन दोघं पण आले ते आज. भरपूर पाहुणे आले. कालच्या धरणं इळी आणा कुणाच चालवत हो मामा? मग आता चालवतंय कोण नीट का बघा, मग चालतंय का? चल बर, मी खाली जाऊन एक आंबा घेऊन येईन. मग मी हात लावून ठेवलाय, दार लावून मी माझी तयारी करून ठेवली. तुम्ही कशी बघ, माझं नुसतं काम. मोबाईलवर आता कॅन्सल करून ठेवायचं यायच्या काय इळी मागवली ही ना, मागवली का? करून देऊ गावात देतो मला, तिला दम निघतोय. जुगाडले मस्त केला हो दादा तुम्ही. तर चला आंबे काढायला आलाय आज आम्ही. आज दुसरा दिवस आहे. तर आता ह्याने आले ते आंबा काढायला, आणि आंब्याचा जुगाड करून पिशवीमध्ये वरनं सगळं आंबा काढून दिले ते खाली पिशवी भरून. गाठ सोडल्याशिवाय कसं निघते ना आंबा? भरपूर आंबा निघले ते. आणि इकडे दोघ जण मिळून आंबा काढायला वर चढले ते. एक जण कुडीने काढतय, एक जण पिशवी मध्ये काढतय. आता फट शेंड्याच राहिले. आणि ताई आणि वर्षा घरी गेले ते आंबा घेऊन. 2 वाजल्यापासून सुरुवात केली ते आंबा उतरायला. अजून पण काय आंबा उतरणं झालं नाही. ह्याने गेलेत आता तिकडे मुरकासावर, आणि आता आम्ही 4 जण मिळून आंबा उतरायला लागलोय. बराच आंबा उतरून झाला आता, 2-3 पाट्या. आणि आता चला बाकीचं सगळं उतरून. आज काय झाड होणार नाही एवढं उतरणं, कारण का भरपूर आंबा आहे. अजून पण शेंड्यातला आंबा राहते ते काढायचं. तिथपर्यंत काय कोण जाऊ शकत नाही, खालनं कुडीनं काढावं लागते. तरी अजून एक जुगाड केलंय पिशवीचं. पिशवीमध्ये सगळं वर टाकायचं आणि पिशवी अलगद अशी खाली सोडून द्यायची दाव्याने. चला उतरून घेऊया आता. काल जे आंबा आम्ही उतरून फोडून ठेवलं होतं वाळून चांगलं मस्तपैकी. आणि आता आज त्याचं लोणचं तयार करायचं. त्यासाठी इथं पातेल्यामध्ये सुकलेल्या फोडी सगळ्या पातेल्यामध्ये आणलेत. आणि त्यामध्ये मीठ आणि हळद, आपला घरगुती हळद आहे, हळकुंड मिक्स करून घेतली. आता इथं आम्ही लोणच्याचा मसाला तयार झालाय. कसा झालाय मसाला सांगा मला? मसाला एकच नंबर झालाय, कारण का ती तनुजा ताईने मसाला केलाय. असं नका, असं नाही म्हणायचं. खऱ्या मनापासून चांगला लागलाय. पण मला आधी खायला द्यावं लागेल, तेव्हा मी सांगणार आहे. लगेच मला गार झालंय का सांगा? झालाय गार झालाय. मसाला तयार करून घेतलेला झालं. ह्याच्यामध्ये आता लोणच्यासाठी जे मसाला लागतात ते सगळं टाकून घेतलं. मसाला आधी आपण सगळं भाजल्यात आहे, नाहीतर थंड तेलात कसं टाकलं असं विचारते. सगळं घरून येतानाच. चला गार झालाय, आता टाकून घ्या. खाऊन घेतली आधी. हळू आता. हा आता सरळ करा जरा, काढू मसाला.
मसाला आहे बघा, लोणचं आहे आपलं. तर लोणच्याला बघा मसाला किती लागलेला आहे आपला, त्याची क्वालिटी बघा तुम्हाला समजेल. आणि सगळ्या लोणच्याला तुम्हाला दिसल जवळनं बघा. हां, हे अशा पद्धतीनं क्वालिटी आहे आपली. मला तर बोलायला सुद्धा जमा नाही एवढं माझ्या तोंडाला पाणी आणि सुटलंय. कडपर्यंत क्वालिटी अशीच राहणार. शेवटपर्यंत आपल्या ह्याची क्वालिटी अशीच राहणार आहे. एकदम छान असं लोणचं आपलं तयार झालेलं आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्याच्यावर व्हॉट्सअपला मेसेज करून आपलं लोणचं मागवू शकता. त्या 6:30 आणि आज ताईंला दादाला जायला उशीर झालाय. निघाली ती. घर गेला फोन करा काय दमाने जावा. निघाली ती आता. चला आता आपण बाकीची कामं करून घेऊ. वारं कावदान सुटायला लागले. आणि इकडे बघा आपले घरचे आंबे कसे वाऱ्याच्या ह्याच्यामध्ये झुलायला लागलेत सगळे वाऱ्याच्या तालावरती. हा हा वाऱ्याने ना. हा बर खा मग. वारं सुटलंय भरपूर आणि आंबे आपले सगळे ही व्हायला लागलेत. चला आता बाकीची कामं करून घेऊया. भरपूर काम आहे ती. आता वारं भरपूर सुटलंय आणि आता ताईन दादा पण गेली ती. आणि आता मी चालली आता इकडं शेळ्यांना वैरण आणायला. तर चला वैरण टाकूया आधी शेळ्यांना गिनी गोलाची. शेळ्यांना वैरण काढली. शेळ्या वरडायला लागल्या. आता शेळ्यांना नेऊन टाकते. शेळ्यांना वैरण टाकून झाली. आता बघून झाल्यावर गुरांना पाणी दावलं इकडं. आणि मी पाणी दावस तोपर्यंत इकडं राधा काय करायला लागली का इथं. राधा वैरण भरू लागायला लागली. मला मदत करू लागते का. बर आम्ही करायचोय. हो हो. तर चला राधा आता मुरगासाची कॅरेट भरायला लागली. मी तोपर्यंत गुरं पाणी जाऊन घेते. थोडी राहिली जावायची एक गाय. बर बर बर. जाऊन सगळ्या गुरांना आता वैरण ठेवली राधाने. चला आता हे झाकून घेऊया. पावसाचं काय खरं नाही राधा नको. तर संध्याकाळच्या 8 वाजत आले ते आणि अंधार पडलाय बाहेर. आणि घरात पण अंधारच आहे. पण आम्ही बॅटरीनं स्वयंपाक करायला लागलोय. बाहेर वारं कावताना सुटले त्याच्यामुळं आज गॅसवर स्वयंपाक चालू आहे. आता आमचा चपात्या करून झाले ते. आणि इकडं बटाट्याची भाजी करायची चालू आहे माझी. इकडं तिखटाची भाजी केली. आणि इकडं मुलांसाठी मिठाची बटाट्याची भाजी चालू आहे शिजायला. बॅटरी लावून स्वयंपाक चालू आहे. लाईट नाही. लाईट संध्याकाळी 10 वाजता येते. तर ह्याच्यामध्ये लागण तेवढं पाणी ओतलं. आता शिजल्यावर शेंगदाण्याचं कूट टाकायचं. तर भाजी इथं झाली. आता मुलांची झाली. मुलं जेवायला बसलेत. आता दुसरी पण तिखट भाजी झाली. सगळा स्वयंपाक झालाय. आणि तर मुलांची पंगत बसली जेवायला. कशी झाली पोरांनो भाजी. लय छान झाली का. पोट भरून जेवा. बर. तर या सर्वजण जेवायला. बर. आणि अंधार पडलाय. वारं पण भरपूर सुटलंय. हे बघा दिसतंय तुम्हाला.